महाशिवरात्री निमित्त लातूरकरांचे स्वागत। 73वी महाशिवरात्री यात्रा सध्या लातूरमध्ये आपण तयारी करत आहोत। 14 तारखेला संध्याकाळी 12 वाजता दुधाभिषेकाने महादेवाची पूजा करून यात्रेला सकाळी कलेक्टर मॅडमच्या हाताने झेंडावंदन करून 9 वाजता सुरू होणार आहे। आणि त्याप्रमाणे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी अनेक ठिकाणचे वेगवेगळे पाळणे नवीन एक 8 ते 10 आयटम नवीन पाहण्यासारखे आणि लेकरांना घेऊन येण्यासारखे आणलेले आहे। आणि ते आयटम फक्त मलेशिया, जपान, बँकॉक या ठिकाणी आहेत। ते यावर्षी लातूरला आहेत। सिद्धेश्वर मंदिर मध्ये आपण सर्व भक्तामुळे सिद्धेश्वर यात्रा 73वी दरवर्षाला सुखरूप सिद्धेश्वराच्या आशीर्वादाने चालते। आणि याही वर्षी दरवर्षाप्रमाणे पशु प्रदर्शन, कृषी प्रदर्शन, चांगल्या महाराष्ट्रातल्या नंबर 1 जे महाराष्ट्र केसरी इथं खेळल्यानंतर 2-3 वर्षात होतात असे रेसलर, अशा कुस्त्या या ठिकाणी होणार आहे। महिलांसाठी या ठिकाणी गंगा स्नान, गंगेचं देवांना स्नान घालण्यासाठी वेगवेगळे भजन, कीर्तन, रांगोळी स्पर्धा, पाक स्पर्धा या सगळ्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत। आणि त्याप्रमाणे आपण पण त्या तयारीला लागावं आणि त्या कामासाठी आणि देवाला सहकार्य करण्यासाठी यात्रेला आपण सर्व लातूरकरांनी सहकार्य करावं। आणि वेळात वेळ काढून आणि 6 ते 8 पर्यंत जास्तीत जास्त येण्याचा प्रयत्न करावा। 8च्या नंतर थोडी रश वाढलेली असते आणि लातूर हे व्यापारी शहर असल्यामुळे लवकरात लवकर येऊन नवीन एक गोष्ट यावर्षी आपल्या लातूरचं भाग्य आहे। 375 वर्षाच्या अगोदर या ठिकाणी तुकाराम पादुका आलेल्या होत्या आणि त्या पादुका सिद्धेश्वर मंदिर मध्ये 21 तारखेला सकाळी 6 वाजता येणार आहेत हेलिकॉप्टरने। आणि ही त्या हेलिकॉप्टरनं ज्या दिवशी पादुका येतील त्यावेळेस आपण सर्व लोकांच्या, भावी लोकांची सकाळची सर्व व्यवस्था, नाश्ता वगैरे सर्व व्यवस्था केलेली आहे। तरी देवदर्शनासाठी गावभागातील लोकांनी जमल्यानंतर लवकरात लवकर येऊन दर्शन घेऊन जावे। कारण 7 दिवसाचा सप्ताह तुकाराम पादुका, ज्ञानेश्वर पादुकाचा आहे मांजरा कारखान्याच्या तिकडल्या भागात। त्यासाठी इथून सुरुवात होणार आहे, हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी होणार आहे। आणि यावर्षी यात्रा ही 16 दिवसाची आहे। शेवटच्या रविवारी म्हणजे 1 तारखेला कुस्त्या आहेत आणि 2 तारखेला शोभेच्या दारूने आपली लातूरची यात्रा संपन्न होते। त्याप्रमाणे संध्याकाळी 9 वाजता शोभेची दारू उडेल आणि यात्रा आपण संपन्न करू आपल्या सगळ्याच्या सहकार्याने। आणि रत्नेश्वर सिद्धेश्वरच्या आशीर्वादाने आपण यात्रेला आरंभ करू। आणि तुम्ही आल्यानंतर तेवढ्याच आनंदाने लेकरांसाठी सर्वांसाठी आनंद घ्यावा एवढीच सिद्धेश्वर चरणी आणि तुम्हाला विनंती। एक ट्रस्टी म्हणून मी सांगू इच्छितो की आपण या सेवेचा लाभ घ्यावा। एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। ग्रामदेवत, लातूरचे ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालयाच्या प्रतिवर्षी साजऱ्या होणाऱ्या महाशिवरात्री पर्वामध्ये साजऱ्या होणाऱ्या भव्य अशा यात्रेचं आयोजन इथे देवस्थान कमिटी मार्फत करण्यात आलेलं आहे। या यात्रापूर्व तयारी संपुष्टात आलेली आहे। आता आज सायंकाळपासूनच भाविकांच्या इथं दर्शनासाठी रांगा लागतील। महिलांची आणि पुरुषांची वेगवेगळी व्यवस्था आम्ही इथं दर्शनासाठी केलेली आहे। यावर्षी दिव्यांगासाठी आम्ही स्ट्रेचर सुद्धा ठेवलेलं आहे। दिव्यांगासाठी आम्ही यावर्षी डायरेक्टच दर्शन त्यांचं कसं होईल आणि त्यांना कमीत कमी यामध्ये म्हणजे त्यांना त्रास कमी होईल दर्शनासाठी याची आम्ही व्यवस्था यावर्षी केलेली आहे। परत महिलांसाठी पण आम्ही वेगळी रांग इथं ठेवलेली आहे। दोन्हीकडून तुम्ही पाहत असाल की तुम्ही आता पाहिलं असाल की महिलांची आणि पुरुषांची वेगवेगळी रांग आम्ही ठेवलेली आहे। तसेच यावर्षीचं महत्वाचं आकर्षण म्हणजे प्रशासनानं एक व्यवस्थित तयारी करून दिलेली आहे। मला प्रशासनाचं पूर्ण सहकार्य मिळाल्यामुळं ही तयारी आम्ही वेळेत पूर्ण करू शकलो। उद्या महाशिवरात्री पर्वाला प्रारंभ होत आहे आणि त्या अनुषंगानं इथं लातूरचं ग्रामदेवत असलेल्या सिद्धेश्वर यात्रेची प्रारंभ इथं होत आहे।
यावर्षीचं मुख्य आकर्षण म्हणजे पारंपरिक पद्धतीने आपण जी यात्रा साजरी करतो आणि दरवर्षीप्रमाणे जे आपण पारंपरिक कार्यक्रम आपण यात्रेमध्ये ठेवतो त्याच प्रकारचे कार्यक्रम आपण याही वर्षी कायम केलेले आहेत. त्यामध्ये महिलांचा रुद्राभिषेक असो, महिलांच्या काही पाककला स्पर्धा असो, विशेष म्हणजे पशु प्रदर्शन, कृषी प्रदर्शन यावर्षी होणार नाही, कारण आम्ही संपर्क केला होता त्यांना, परंतु त्यांचं वेगळं आयोजन असल्यामुळे ते यात्रेमध्ये त्यांचं कृषी प्रदर्शन होणार नाही. त्या अनुषंगाने आम्ही शेतकऱ्यांसाठी चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे. शासनाच्या विविध योजना जे शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं आणि त्यांना अवगत करण्यासाठी आम्ही एका कृषीच्या आधार म्हणजे कृषी विषयावर आधारित शेतकऱ्यांसाठी चर्चासत्राचे आयोजन यावर्षी केलेलं आहे. तसेच यावर्षी भव्य दिव्य आम्ही बक्षीस वाढून कुस्त्या ठेवलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं आनंद मेळा लागलेला आहे. त्यामध्येही यावर्षी म्हणजे आपण परदेशात जे पाहतो, जे ॲटम म्हणा किंवा पाळणे वगैरे म्हणतो, तशी ती पाळणे यावर्षी आपल्या लातूरकरांच्या सेवेसाठी इथे आलेले आहेत. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. किती दिवसाची यात्रा आहे? सर उद्यापासून म्हणजे उद्या 15 फेब्रुवारी 2026 ते 2 मार्च 2026 पर्यंत यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. 15 दिवसाचं महापर्व इथे आम्ही साजरा करत आहोत आणि होळीच्या दिवशी यात्रेची सांगता होईल.